किरवली आणि सौरदेव स्पोर्ट किरवली संघाच्या वतीनं जाऊया पुन्हा चालू सामन्याकडे। पहिल्या चेंडू अक्षय किलूने हाताला निर्धाव, पहिल्या चेंडू ती विनय पाटीलला बीट केलं आणि त्याच्यानंतर त्याचा प्रत्युत्तर देत असताना कडक शॉट अगदी साइड स्क्रीनच्या डोक्यावरून येतोय हा पहिला षटकार। चेंडूचा सरळ बाट्या लॉफ्टेप ड्राईव्ह लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू मात्र फरार झाला। पहिल्या चेंडू जर पाहिलं तर आय थिंक थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न अक्षय कोहलीने केला होता, परंतु त्या ठिकाणी थोडासा मिस तो चेंडू खेळला गेला, परंतु हा चेंडू मात्र फरफिली बॅटच्या स्लॉटमध्ये होता आणि त्याच्यावरती कडक प्रहार आणि षटकाराने आपल्या डावाला सुरुवात केली विनय पाटीलनं। विनय पाटीलची पाली तर उंचीचा चांगल्या प्रमाण आहे, त्या उंचीचा मात्र तो सातत्यानं चांगला वापर करतोय, चांगला फायदा घेतोय आणि याच फटक्यांसाठी विनय पाटीलला आपण ओळखतोय टेनिस क्रिकेटमध्ये। मग स्पर्धा कुठली असू द्या, अपोजिट संघ कोणताही असू द्या, त्याचा तो नैसर्गिक खेळ आहे, तो सातत्याने तो मात्र दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। हो, इथे मात्र कम बॅक केला, प्रत्युत्तर दिला अक्षय कोहलीनं। ज्या कॅलिबरीचा विनय पाटील खेळाडू आहे त्याच कॅलिबरीचा अक्षय कोहली हा खेळाडू आहे, कारण त्याने सुद्धा अनेक उन्पावसाले पाहिलेले आहेत, अनेक फलंदाजांना त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या ताळावरती नाचवलेलं आहे आणि तो सांगतोय तुम्ही षटकार मारू शकता तर मी सुद्धा डॉट चेंडू टाकू शकतोय आणि आतापर्यंत 2 डॉट चेंडू त्याच्या या स्पेलमध्ये सध्या तरी आपण पाहतोय। धावसंख्या स्थिर, बिनगडीबाज 6। गरमागरमी सध्या पाहतोय दोन्ही टीमच्या माध्यमातून। चेंडूवरती फिंगर रोल केला, फटका अभेद केला अक्षय थेटे, ओ जंपिंग टपाक झेल, काय झेल पकडलाय अप्रतिम। पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू जरूर अक्षय थेटेच्या हातातून निसटला, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पहा, रिप्ले मध्ये पहा, असं वाटतं की वारंवार पाहत राहावं, परंतु त्याने चेंडूवरती जी नजर होती ती मात्र गमावली नाही, सातत्याने नजर ठेवली आणि तो झेल तिथे मात्र कलेक्शन केला आणि अखेर विनय पाटीलचा काम तमाम झाला या महत्वाच्या सामन्यामध्ये। जबरदस्त मात्र तो झेल अक्षय थेटेच्या वतीने आपण पाहिला आणि शाख मासा मात्र पाहतो की गलाला अडकलाय टीम गावदेवी स्पोर्ट नानकर संघाच्या, असं म्हणायला हरकत नाहीये की ज्या विनय पाटीलला मात्र स्पर्धा गाजवली, अगदी त्याच्या बाटमधून धाबांचा आपण पाऊस पाहिला, त्या विनयला मात्र स्वस्तात माघारी पाठवलं, फक्त 6 धाबांचं त्याने मात्र आपल्या संघाला योगदान दिला आणि तदनंतर पाहू शकेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर साहिल पाटील। कोण विसरेल जय हनुमान खांडवल बस संघाच्या विरोधात ती त्यांनी मॅच इनिंग तिथे मात्र साकारली होती, परंतु गावदेवी स्पोर्ट नानकर संघाच्या विरोधात पाहूया कशा रीतीने तो मात्र खेळ सादर करेल। 1 डाऊनला आलाय, 3ऱ्या क्रमांकावरती आला, हा क्रमांक फार महत्वाचा असतो एखाद्या संघासाठी। पहिली विकेट्स प्राप्त केली अक्षय कोहलीनं, परंतु त्या विकेट्समध्ये मित्र म्हणतो की 90% हक आहे अक्षय थेटेचा, ज्या अनुषंगाने तो झेल त्यांनी मात्र पकडला। सिंगल धाव कंप्लीट, पहिल्या चेंडूवरती साहिल पाटीलच्या बॅटमधून सिंगल धाव पाहिली, 7 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या षटकात पाहतो या ठिकाणी पॉवर प्लेचा सुरू आहे, सेमीफायनलची लढत नानकर विपक्ष पीसे आणि या लकी ड्रॉच्या माध्यमातून आई गावदेवी वालचीन संघाला मात्र अंतिम फेरी गाठलेली आहे सौरदेव चषकामध्ये खेळण्यासाठी। जबरदस्त सध्या वेग प्राप्त करतोय, फुलटॉस सरळ बॅटने लॉप करण्याचा प्रयत्न, बॉलर पास ड्राईव्ह चेंडूला फेल करतोय आणि पाहू शकाल कुठलीही धाव मात्र त्या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती मात्र अक्षय कोहलीने मात्र खर्च केली नाहीये। जबरदस्त कमबॅक
दुसऱ्या चेंडूवरती अक्षयच्या विरोधात षटकार ठोकला होता विनय पाटीलने, परंतु तदनंतर पुढील 4 चेंडूंवरती पाहिलं तर फक्त एकच धाव त्यांनी खर्च केली होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 7 धावा अक्षय कोहलीने खर्च केला. 1 विकेट त्यांनी मात्र प्राप्त केला. प्रत्येकी 3-3 षटकाचे सध्या आपण सामने पाहत आहोत, कारण आपल्याकडे आज वेळ कमी आहे. परंतु पाहू शकाल या ठिकाणी जेव्हा जेव्हा गणेश दादांची स्पर्धा, साईदादांची स्पर्धा असते तेव्हा तेव्हा आपले सर्वांचे लाडके दादा अर्थात दयानंद चोरगे साहेबांचे सुपुत्र वीरेंद्र चोरगे साहेबांची आपल्याला सातत्यानं उपस्थिती पाहायला मिळत असते. कारण हा जो परिसर आहे या परिसरामध्ये जर पाहिलं तर चोरगे परिवाराला मात्र सातत्यानं प्रेम मिळालेलं आहे आणि अजूनही तोच प्रेम सध्या आपण पाहतोय. आणि तसंही जर पाहिलं तर या विभागामध्ये चांगलं कार्य मग दयानंद चोरगे साहेब असतील किंवा वीरेंद्र चोरगे साहेब असतील त्याच्या वतीने आपल्याला सातत्यानं चांगल्या प्रमाणे पाहायला मिळत असतो. आणि जरूर या स्पर्धेमध्ये चालू सामन्याचा आनंद घेत असताना सर्वांचे लाडके युवकांचे प्रेरणास्थान वीरेंद्र चोरगे साहेब. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली आणि आगाज केलाय साहिल पाटीलनं षटकारानं. वॉटर स्ट्रोक. सावरी देवाच्या दर्शनाला रे जाऊ, सावर मलाला जाऊन सावरी देवाचं दर्शन घेऊ, हे किरवली गावाला जाऊ. षटक्या पाहिल्यानंतर धीरजच्या चेहऱ्यावरती सुद्धा गोड स्माइल पाहायला मिळाली, कारण थेटीने चूक केली. कारण हा चेंडू जर पाहिला तर पूर्णपणे साहिल पाटीलच्या रडारमध्ये हाताळला आणि त्याच्यावरती साहिल पाटील बरसला आणि षटकाराच्या साईडने डबल फिगरमध्ये आता आकडा पाहायला मिळतोय 13. चेंज ऑफ पेस, फ्लॉविंग स्वीप, बैठक शॉट. ज्या दिशेने पिसेगाव बसलाय त्या दिशेने चेंडू जाऊन लँडिंग झालाय. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. देवाला पाहू, किरवली गावाला जाऊ, माझ्या देवाला पाहू, किरवली गावाला जाऊ. जरूर किरवली गावाला जाऊ, सावरी देवाचं दर्शन घेऊ आणि या क्रिकेटचा आनंद लुटू, अशी ही स्पर्धा सध्या आपण पाहत आहोत. सावरीदेव चषक 2025 आणि सध्या तरी पाहू शकाल DY फाउंडेशनचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तथा माजी उपसरपंच ग्रामपंचायत मुठपलचे योगेशदादा पाटील हे सुद्धा मात्र पाहू शकाल या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याच्या सोबतीला हरिचंद्रजी वेलेकर आणि योगेशजी पाटील यांनी चांगली स्पीच दिली होती स्पार्टन ट्रॉफीमध्ये, कारण ते चांगले बोलके आहेत. चांगलं ज्ञान त्यांना सुद्धा क्रिकेटच्या माध्यमातून आहे आणि सातत्यानं खेळाडू असतील, पंच असतील किंवा समालोचक असतील त्यांना मात्र सातत्याने ते मार्गदर्शन करत असतात आणि असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये गुरु असणं गरजेचं आहे. पुन्हा फटका चांगला केला परंतु तिथे मात्र मिस टायमिंग. चेंडू हवेत आणि फलंदाज लॉंग ऑन वरती बाद झालाय साहिल पाटील. जरूर ही स्पर्धा पाहिली तर यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या विभागातील सर्वांचे लाडके आई एकविरा प्रतिष्ठान पालखीचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी उपसरपंच ग्रामपंचायत आमने आमने पाटीलचे या सन्माननीय मदनशेठ जाधव उर्फ MD सध्या एन्जॉयमेंट करतात आणि या स्पर्धेची सुद्धा मात्र त्यांनी चांगली प्रशंसा केलेली आहे. गणित दादा यांना सुद्धा मात्र त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद MD साहेब, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. लेगबाजच्या प्रमाणे इथे एक धाव तिथे मात्र जोडली गेली. नवी फलंदाज पियुष पाटील आलाय 4थ्या क्रमांकावरती आणि संघटित धावसंख्या पाहू शकाल 2 गडी बाद 20 धाबा. चांगले फटके सुद्धा पाहायला मिळतात, विकेट सुद्धा प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत आणि हा सामना पाहिला तर रंगतदार स्थितीमध्ये जाणार आहे त्यात काही शंका नाही. कारण दोन्ही संघ जर पाहिले तर एकाच कॅटेगरीचे आहेत आणि दोन्ही संघ जर पाहिले तर सध्या चालू सीझनमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती रँक करत आहेत. कारण दोघांनी 2-2 स्पर्धा जिंकलेल्या आहेत. एका स्पर्धेचं रनरअप ट्रॉफी त्यांनी उचललेली आहे आणि जरूर दोघांकडे या चालू सीझनमध्ये चांगला अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. हा कुठल्या चेंडू होता, ऑन साईडला पूल केला, गॅपमधून चेंडू चाललाय
अक्षय कोहली वेगाने चेंडूवरती पोहोचला गेला. हो दुहेरीचा प्रयत्न होता आणि संत फेकी आली आणि त्याच अनुषंगाने 2 धावा मात्र त्या ठिकाणी विजय पाटीलनं पूर्ण केल्या. पहा आमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कोणी टू व्हीलर पार्क करू नका, कारण येणाऱ्या पाहुण्यांसाठी कुठलाही अडथळा निर्माण तिथे होणार नाही, कारण पाहुण्यांची येण्याची वेळ झालेली आहे. प्लीज सर्वांना विनंती करतोय की आपण त्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कोणी टू व्हीलर पार्क करू नका प्लीज. चांगला चेंडू फलंदाज बीट झाला, इस्तिरक्षी सुद्धा बीट झाला, परंतु शॉट फाईलचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावला. हो दुहेरीचा प्रयत्न घातकी आहे त्या ठिकाणी आणि यस असं वाटतं की कुठेतरी विकेट सॅक्रिफाईस केली की काय, त्या विकेटचं बलिदान दिलंय की काय विजय पाटीलनं. आणि त्याच अनुषंगाने मात्र दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना एकूण 23 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये पाहू शकाल अक्षय कोहलीने एकूण 7 धाबा खर्च केला होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर अक्षय थेटेने एकूण 16 खर्च केल्या. परंतु कमबॅक चांगल्या प्रमाणे पाहिलं, कारण पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले होते. डाबातील शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज शुभम उर्फ सोनू. नवीन फलंदाज मानव आलाय, मानव म्हात्रे 5व्या क्रमांकावरती. किमान 35-40 पर्यंत तुम्हाला जरूर जावं लागेल, कारण नानकर संघासाठी सुद्धा जर पाहिली तर खोलवर बॅटिंग आहे आणि त्या संघाला तुम्हाला संकटामध्ये टाकायचं असेल तर इथून तुम्हाला या शेवटच्या षटकामध्ये किमान 15 पेक्षा अधिक धाबा जोडणं गरजेचं आहे. पाहू शकाल जांभूलपाड्याची युवा उद्योजक. ओ कडक शॉट फोर्स केला आणि काय फटका खेळलाय, हवेच्या साह्यानं चेंडू मात्र जाऊन लँडिंग झालाय. 7 धाबांसाठी षटकार आणि पाहू शकाल ग्रामपंचायत कुक्षे जांभूलपाड्याचे विद्यमान सरपंच आदरणीय तुकारामजी फिरांगणे त्यांच्या सोबतीला पाहू शकाल शिवसेनेचे उपशाखा प्रमुख जांभूलपाडा सन्माननीय रुपेशजी पारदी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं आपण करूया सावरदेव चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आतापर्यंत स्पर्धेमध्ये पाहिलं तर षटकाराचा पाऊस पडला आणि हा षटकार क्रमांक आहे 190. धाबांचा पाऊस पाडला गेला, षटकाराचा पाऊस पाडला गेला आणि त्यापैकी किमान आमचे कुणालजी दिगडकर सरांच्या माध्यमातून किमान 100 षटकांची नोंदणी त्यांच्या गोल्डन फिंगरने केली असावी. गोल्डन आहे की डायमंड आहे, परंतु जबरदस्त त्यांनी आम्हाला साथ दिली कॉमेंट्री बॉक्समध्ये. परत हा फटका पाहिला तर अगदी बॉलर फार ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गोलंदाज स्वतः चेंडूवरती झेपावले आणि एकेरी डॉट चेंडूची मात्र त्या ठिकाणी सांगता पाहायला मिळाली. संघटित धावसंख्या पाहू शकाल स्थिर आहे 29, 3 गडी बाद. समोरच्या दिशेनं पुन्हा फोर्स केलाय अगदी कॅमेरामॅनच्या डोक्यावर चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ओव्हरमध्ये येणारा आणि पियुष पाटीलच्या बॅटमधून येणारा हा दुसरा सिक्सर. गावाचा सावरी देवहा, किरवली गावाचा सावरी देवहा, उभा राहुनी थाटात, उभा राहुनी थाटात, वाट बघतोय र भक्तांची सावरते मनात. जरूर जरूर, परंतु सध्या वालची संघ वाट बघतोय की आमच्या विरोधात संघ कोणता खेळणार आहे, पिसे की नानकर. परंतु सध्या तरी आपण जर पाहिले तर या ठिकाणी गोलंदाज शुभमची पिसं उपडली जात आहेत, कारण 3 चेंडूने आतापर्यंत हात आले आणि 3 चेंडूंपैकी 2 चेंडू पाहिले तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे लँडिंग झाले गेले आणि पीपीच्या चेहऱ्यावरती आता मात्र टेन्स पाहायला मिळतोय, कारण धाव फलक आता मात्र डेंजर झोनकडे चाललेले आहे. 37 धावा आणि 35 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. शुभम पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मात्र ट्राय करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने चाललाय. अंकित दलवी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. 36 धावा इथे मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी पुण्याचं कार्य केलं, आम्हाला पाणी पाजलं गेलं, ती सेवा पुरवणारी नितीनजी बजागे उर्फ पिंट्या यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. ताडीमाडी केंद्राचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. विनंती करते की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
फुलटॉस आहे, टर्न केलाय, ऑन साईडला चेंडू चाललाय गॅप मधून मिड विकेट स्क्वेअर लेगच्या अगदी दरम्यान शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू थांबवला गेला अक्षय कोहलीच्या माध्यमातून, परंतु फलंदाजाने तब्बल त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या होत्या, परंतु 1 शॉट. एकच धाव तिथे मात्र जोडली जाईल धाव फलक्यामध्ये आणि आता मात्र एकूण 37 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत, कारण आम्हाला माहिती होती की हा आकडा धाव फलक्यावरती जाणार आहे, पाहायला मिळणार आहे. चांगली चेंडूची हाताळणी, थोडंसं बाकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या चेंडूवरती एकही धाव गोलंदाज शुभमने खर्च केली नाहीये आणि अखेर पहिला डाव मात्र या ठिकाणी संपन्न झाला. गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाचा 37 आकड्यावरती 3 विकेट्स त्याने गमावले आणि विजयासाठी अंतिम फेरी गाठण्यासाठी गावदेवी नानकर संघाला 38 धावांची आवश्यकता असेल. त्या धावांचा पाठलाग होणार की त्या धावांचं संरक्षण होणार, तत्पूर्वी जाऊया आपण काही सन्मान आहेत ते व्यासपीठावरती आपण ते सन्मान इथे मात्र आपण संपन्न करूया. नेहमीच सातत्याने किरोली गावावरती प्रेम जपणारे आणि अनेक वर्षाची जी परंपरा आहे, जेव्हा जेव्हा किरोली गावामध्ये स्पर्धा होत असते तेव्हा तेव्हा सन्माननीय स्वर्गीय परिवाराचं चांगलं आम्हाला योगदान मिळत असतो आणि त्यापैकी पावशेगाड जेणे समाजामध्ये उंच भरारी घेतलेले आहे, समाजकारणामध्ये चांगलं नाव लौकिक करणारे सर्वांची लाडके दयानंद चोरगे साहेबांचे सुपुत्र आदरणीय वीरेनजी दयानंद चोरगे साहेबांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. गणेशजी बजागे यांच्या शुभ हस्ते उपदार मॅजिशाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. धन्यवाद वीरेनजी चोरगे साहेब, आपण इथे आलात. आणि योगी आपण बघतोय की विशेष म्हणजे बालाजी चषक देखील चालू आहे, तरी देखील वेळात वेळ काढून वीरेंद्रदादा चोरगे आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत आणि त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि तद्नंतर पाहू शकाल आपण या ठिकाणी DY फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच ग्रामपंचायत मुठवलचे योगीदादा पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. गणेशजी दादा बजागे यांच्या शुभ हस्ते सन्मान. योगेश दादांनी देखील नेहमीच या स्पर्धेला भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि आमच्यासारख्या समालोचकांना देखील ते नेहमीच प्रोत्साहित करीत असतात, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तदनंतर इताडे गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय हरिचंद्रजी वेलेकर उर्फ मुस्साबाई आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण पुढे या, त्यांचा हा शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करतोय. मी रमेश बजागे आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हरिचंद्रजी वेलेकर यांचा सन्मान आपण इथे मात्र संपन्न करा. मुस्साबाई नावानं ही व्यक्ती खूप लौकिक आहे, प्रसिद्ध आहे आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. तदनंतर ग्रामपंचायत जांभूलपाडा कुक्षाचे विद्यमान सरपंच सन्माननीय तुकाराम शेठ फिरांगणे आज आपल्याकडे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करतोय. आणि हा सन्मान करण्याची विनंती नितीन बजागे उर्फ पिंटे आपणास विनंती आहे की आपण पुढे या, आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे मात्र आपण संपन्न करायचं आहे. तुकारामजी फिरंगणे आमचे वर्गमित्र आज सरपंचपदी ते विराजमान आहेत, खूप आनंद होतोय. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करीत आहोत, त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. नितीन बजागे यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण इथे संपन्न करतोय. तदनंतर शिवसेनेचे जांभूलपाड्याचे उपशाखा प्रमुख रुपेशजी पारदे आपल्यामध्ये आज आलेले आहेत, विनंती करतो की आपण पुढे या, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. आणि या सन्मान करण्याची विनंती मी गणेशदादा बजागे आपणास करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. तदनंतर या ठिकाणी पाहू शकाल ग्रामपंचायत इताडे किरोलीचे माजी सरपंच सन्माननीय गंगारामजी बजागे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आपण सन्मान इथे मात्र संपन्न करतोय. मी रायटी विनोद बजागे आपल्यास विनंती करतो की आपण पुढे या, आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय गंगारामजी बजागे साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे, जे माजी सरपंच राहिलेले आहेत ग्रामपंचायत इताडे किरोलीचे आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा मात्र अनेक चांगले कार्य आपण ग्रामपंचायतीमध्ये पाहिलेले आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. तदनंतर किरोली गावचे लाडके जावई सन्माननीय सुनीलजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. आणि पाहू शकाल या ठिकाणी वीरेंद्रजी चोरगे साहेब आपल्यापासून
रजा घेत असताना साहेब आपण इथे आलात, या स्पर्धेचा आनंद आपण द्विगुणित केला त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आभार व्यक्त करतो योगीदादा पाटील साहेबांचं आभार व्यक्त करतोय, हरिचंद्रजी वेलेकर साहेबांचं, आणि जरूर असंच प्रेम तुमचं आमचं या विभागावरती राहील याच अपेक्षा. आणि जरूर बालाजी चषकाला आम्ही सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहोत. यस, काही वेळानंतर मी देखील तिकडे जोडला जाणार आहे आणि आपण देखील निश्चितच भेट द्या बालाजी चषकाला. सर्वांना वीरेंद्रदादांच्या माध्यमातून आम्ही आमंत्रित करीत आहोत. किरुलगावचे लाडके जावई सुनीलजी पाटील यांना आपण इथे सन्मानित करतोय. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. आणि पुन्हा मी गणेशदादा भजागे आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुनीलजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. कुणालजी दिगाडकर सर या आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न करा. तदनंतर पाहू शकाल या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने आम्हाला सन्मान चिन्हाची ट्रॉफी लाभलेली आहे त्याचे पुरस्कार ते सन्माननीय संजयजी भुईर आपल्यामध्ये आज आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे आपला सन्मान इथे मात्र संपन्न केला जाणार आहे. आणि मी विनंती करतो मिस्टर दीपक बजागे यांना की आपला शुभ हस्ते आपण संजय भुईर यांना आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करा. सर्वांचं या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान आहे. सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय सावरदेव चषक 2025च्या माध्यमातून, आणि सर्वांना योग्य तो आपण सन्मान देत आहोत. असं वाटतं आजच्या दिवसातील सर्वात देखणा फटका अक्षयनं खेळलेला आहे. अप्रतिम असा ड्राईव्ह होता एक्स्ट्रा कव्हर आणि मिडऑफच्या मधून 4 धावा मिळत आहेत. तदनंतर सन्माननीय हेमंत भोईर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. आणि मी विनंती करतो नितीन भजागे यांना उर्फ पिंट्या की आपला शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे संपन्न करा. हेमंत भोईर यांचा आपण हा सन्मान इथे संपन्न करायचा आहे. चला या आपण थोडंसं स्पीडअप करूया कारण सामना सुद्धा सुरू आहे आणि बॉल टू बॉल अपडेट क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सिंगल आली आहे दुसऱ्या बॉलवर. गोलंदाजीला सुरुवात केली आहे मयूरनं. पहिल्या बॉलवर अप्रतिम असा चौकार पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मोरेश्वर सुतार. 38 धावांचं टार्गेट आहे फायनलची फेरी गाठण्यासाठी आई गावदेवी नानकर संघासमोर. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सावरीदेव चषकामध्ये. अक्रॉस द लाईन फटका मारलाय. 2 खेळाडूंच्या दरम्यान बॉल चाललाय. फिल्डर झेपावलाय. काय फिल्डिंग आहे, काय कमिटमेंट आहे, काय समर्पण आहे. 2 धावांचं संरक्षण. हो निश्चितपणे पाहू शकाल कौतुकास्पद कॅम्परी आपल्याला साहिल पाटीलचे मात्र अगदी मिळविकेला पाहायला मिळाली. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु या ठिकाणी पाहू शकाल सुरुवात पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. अक्षय तिटेने सुरुवात केली होती आणि एकूण संघटित धावसंख्या आपण जर पाहिली तर बिनगडीबाद 7 धावा 10 फलकामध्ये पाहायला मिळत आहेत. चांगलं टार्गेट गावदेवी विहाना पीसी संघानं सेट केलंय. शॉट ऑफ लेंथ आहे या वेळेला. बॉल हवेत. मिस टाइम फटका. फिल्डर बॉल खाली आणि मोरेश्वर सुतार बाद. गिरवली गावाचा सावरी देवहा, गिरवली गावाचा सावरी देवहा, उभा राहुनी थाटात. आपण पाहतो की आपल्या उजव्या बाजूला मात्र भरपूर संख्येने गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाचे आपल्याला सपोर्टर पाहायला मिळत आहेत. आणि आपल्या डाव्या बाजूला जर पाहिलं तर आई गावदेवी नानकर संघाचे भरपूर संख्येने सपोर्टर पाहायला मिळत आहेत. आणि पाहू शकाल चांगल्या खेळाची सराहना करतायत. हे फार महत्त्वाचं आहे आणि ते गरजेचं देखील असतं. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे, त्याचा आनंद तुम्ही लुटता आणि त्यामुळेच या खेळाडूंना प्रोत्साहित करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. चांगला झेल स्वीकारण्यात आलेला आहे. मोरेश्वर सुतार लवकर बाद झालाय. फक्त 2 धावांचं योगदान देऊ शकला. नवीन बॅटर मागच्या सामन्यातील हिरो संकेत दळवी मैदानामध्ये तब्बल 4 षटकार ठोकले होते मागच्या मॅचमध्ये. 29 धावांची अप्रतिम खेळी त्याने साकारली होती. विध्वंसक आणि विस्फोटक बॅटिंगसाठी तो जाणला जातो. दुसरीकडे आपण बघतोय अक्षय सुतारला, त्याला चांगला सूर गवसलेला दिसतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी अक्षयची देखील राहिलेली आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आल्या स्विंग केला ऑन साइडला. जबरदस्त फटका. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. गिरवली गावाचा सावरी देवहा, गिरवली गावाचा सावरी देवहा, उभा राहुनी थाटात, उभा राहुनी थाटात. वाट बघतोय र भक्तांची सावरते मनात. खराब चेंडू होता. पाहू शकाल या ठिकाणी अडखूट टायपाचा चेंडू होता. फक्त या ठिकाणी टायमिंगच्या बलावरती मात्र जो फटका जनरेट केला संकेत पाटील आणि संकेत दलवीनं. आणि पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल या ठिकाणी या षटकारानं आपल्या डावाला त्यांनी सुरुवात केली आणि या षटकाराच्या साह्याने एकूण 13 धावा
10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25 धावांची आवश्यकता. मयूरला एक विकेट मिळालेली आहे, परंतु धावांवर फारसा अंकुश लावू शकलेला नाही. हा शेवटचा बॉल त्याच्या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्लायटेड बॉल यावेळेला टायमिंग चुकलंय. बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. बॉल चाललाय डीपमध्ये. तिथे फिल्डर उपस्थित. फक्त एक धाव मिळेल आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 1 बाद 14. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो या ठिकाणी धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाची. कारण धरून एक विकेट त्यांनी गमावला, परंतु ज्या धावा जोडायच्या होत्या त्या धावा मात्र जोडल्या गेल्या. 14 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि पाहू शकाल या ठिकाणी सध्या तरी गावदेवी स्पोर्ट वालचिंद संघाचा मात्र खेमा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता तरी पाहिले तर थोडंसं रिलॅक्स आहेत, परंतु मात्र या सामन्याकडे मात्र टकमक नजर लावून मात्र ते पाहत आहेत. 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी अजूनही आपण जर विचार केला तर मात्र 24 धाबांची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज पियुष पाटील. पीसी संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. पहिल्या षटकामध्ये अनुभवी गोलंदाज मयूरला आपण बघितलं. आता युवा गोलंदाज पियुषच्या खांद्यांवर जबाबदारी. 12 बॉल आणि 24 धावा असं समीकरण येऊन ठेपलं या सेमीफायनल मॅचमध्ये. रंगतदार अवस्थेत असलेला सामना. नांदकर टीमचा आपण विचार केला योगी तर चांगले बाहुबली बॅटर्स आहेत या टीमकडे. विशेषतः संकेत, अंकित आणि मयूर दळवी. प्रचंड ताकद आहे या फलंदाजांकडे. अक्षय थेटेचा विचार केला तर तो तेवढा असा मजबूत दिसायला नाहीये, पण मजबूत फटके असतात त्याच्याकडे. जबरदस्त बॉल. परफेक्ट वाईड यॉर्कर. पहिला बॉल डॉट. पहा एका डॉट चेंडू जर मात्र एवढा ठाल्यांचा एक प्रचंड आवाज इथे मात्र आपल्या कानापर्यंत पोहोचला गेला. म्हणजे आपण म्हणू शकतो की भरपूर संघटने पीसी संघाचे चाहते क्रीडा त्यांचे प्रेमी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु चांगल्या लेंथवरती सुरुवात केली पियुष पाटीलनं. 11 चेंडू शिल्लक आणि 11 मध्ये आता विजयासाठी 24 धाब्यांची गरज. हो, दुसरा चेंडू सुद्धा मात्र त्याच पद्धतीने पाहतोय. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आणि आता प्रेशर वाढलाय फलंदाज संकेत पाटील वरती. ह्या वेळेला लाईन मध्ये थोडासा बदल होता. लेंथ मध्ये देखील हलकासा बदल होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. प्रेशर वाढत चाललेला आहे फलंदाज संकेतवर. 2 सलगचे डॉट हा जास्त बाहेर टाकलाय. आता मात्र सोडून दिलाय. वाईटचा इशारा पंच उमेश केणे यांच्याकडून. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 15. समीकरण 10 चेंडू आणि विजयाकरिता 23 धावांची आवश्यकता. जबरदस्त चित्त थरारक लढत सध्या आपण पाहत आहोत. सौरदेव चषकामधील सेमीफायनलची लढत सध्या आपण पाहत आहोत. आणि दोन्ही संघ सध्या पाहिले तर दुसऱ्या क्रमांकावरती रँक करतायत या असोसिएशनच्या अंतर्गत. फटक्यात चांगला पाला होतो ऑन साईडला. हो, चिंडून मात्र आय थिंक हुलकावणी दिली होती, परंतु साहिल पाटील हो इथे मात्र काय घडतो या जरूर रनआउटची संधी होती, परंतु तिसऱ्या पंचांची मात्र त्या ठिकाणी मागणी केली. सॉफ्ट सिंगल पंच सांगायचं आहे प्रथमतः. नॉट आउट आहे, परंतु टीव्ही पंच आता मात्र जरूर इथे पाहणी करतील. चुका होत आहेत गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाच्या वतीनं. सहजपणे मात्र त्या ठिकाणी विकेट्स मिळू शकणार होती रनआउटच्या स्वरूपात, परंतु त्या ठिकाणी चेंडू पाहिला तर परफेक्टली कलेक्शन झाला नाही आणि अखेर पाहू शकेल त्या ठिकाणी थोडासा वेल काय होईना, परंतु एष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत, परंतु फलंदाज सेफ आहे. नॉट आउट. फार मोठा मिक्सअप तिथे पाहायला मिळाला होता. एका वेळेला तर दोन्ही फलंदाज एकाच एंडला पाहायला मिळत होते, पण इकडे चुका घडलेल्या आहेत पीसी संघाकडून. अक्षय सुरुवातीला दुसरी धाव घेण्याच्या तयारीतच नव्हता, पण नंतर बघितलं की ओव्हरथ्रो झालेला आहे. त्याचा त्याने अखेर फायदा घेतला आणि खूप वेगानं तो पळताना देखील दिसला आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. 22 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी. रंगात आली आहे मॅच.
सन्माननीय रोहिदास पाटील साहेब सावतगावचे उद्योजक यांचं आगमन झालं, आपलं सहर्ष स्वागत. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये फक्त एक धाव येथे मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये मोठे फटके खेळू दिलेलेच नाहीत. फलंदाज संकेतला थांबवून ठेवलंय, संकेतला गोलंदाज पियुषने. ओहो, या वेळेला उंची जास्त आणि लांबी ही जास्त. प्रयत्न चांगला होता फिल्डरचा, मात्र हातातून बॉल निसटलाय आणि बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. आतापर्यंत आपण संघाची धावसंख्या जर पाहिली तर 38 धावांचा पाठलाग करत असताना एकूण 24 धावा झालेल्या आहेत. आणि आता मात्र पाहू शकेल विजयासाठी 7 चेंडूमध्ये 14 धाब्यांची गरज. यस, 10 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. एक वाईट बॉल देखील डिलिव्हर केला होता. एकदा दुहेरी धाव, एकदा सिंगल आणि हा षटकार टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. पुन्हा एकदा उचललाय अक्षय थेटेनं. आता मात्र झेल सुटणार नाहीये, याची पूर्णपणे दक्षता घेतली फिल्डरनं. जबरदस्त कॅच, अक्षय थेटे बाद. आहे कहाणी ही लाख मोलाची, कोरोना कालामध्ये नाय हानी होऊ दिली गावाची. अप्रतिम हा क्रिकेटचा सामना, सेमीफायनल मॅच जशी हवी होती तशीच रंगताना दिसते. 24 धावांवर दुसरा गडी बाद झालाय. अजूनही 14 बनवायचे आहेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी. जबरदस्त मात्र इथे सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि विजयासाठी अजूनही 6 चेंडूमध्ये गौतमी नांदकर संघाला मात्र या ठिकाणी 14 धाब्यांची आवश्यकता. नवीन फलंदाज पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये अंकित दलवी आलाय, लेफ्ट आर्म बॅटर आहे. आणि त्याचे सुप्तीला पाहू शकाल संकेत दलवी. संकेतच्या बॅटमधून आतापर्यंत आपण एक षटकार पाहिला, वैयक्तिक 9 धावसंख्येवरती केलतोय, तरी 5 चेंडूचा सामना केला. परंतु या ठिकाणी पाहू शकाल तिसऱ्या षटकासाठी आता गोलंदाज मानव म्हात्रेचा मात्र वापर केला जातोय. परंतु 14 धाबात इथे मात्र तो संरक्षण करेल का? पाहू शकाल सावतगावचे प्रसिद्ध उद्योजक रोहिदासजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण करूया मनापासून हार्दिक स्वागत. आणि लगेच आपण सन्मानाकडे वळणार आहोत. मी गणेश दादा भजागी आपल्यास विनंती करतो की आपला शुभास्ते रोहिदासजी पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. अतिशय रोमहर्षक अवस्थेत असलेला हा सेमीफायनलचा सामना, नांदकर विरुद्ध पिसे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संकेत. रोहिदासजी पाटील यांना आपण सन्मानित करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजीसाठी मानव. खोलवा टप्प्याचा बॉल बेट करून गेलाय विकेट कीपर कडे. निर्धाव चेंडू. टाळ्यांचा गजर अक्षरशः ऐकायला मिळतोय. हो, निश्चितपणे काय सुरेख चेंडूची हाताळणी पाहिली आपण. 14 धाबांची आवश्यकता होती 6 चेंडूमध्ये, परंतु पहिला चेंडू मात्र हाताला डॉट. आणि त्या मात्र 5 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धाब्यांची गरज. प्रचंड दडपण आहे दोन्ही संघांच्या खेळाडूंवर. ओ, वरची कडा लागली, बॉल हवेत आहे, झेल ड्रॉप. शॉर्ट फाईन लेगला मोठी चूक घडली आहे. बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा देखील मिळतील. आता हा टर्निंग पॉइंट ठरतो की काय या सामन्याचा. संकेतला जीवदान मिळतंय. 2 धावांनीची धावसंख्या 26. समीकरण 4 चेंडू आणि 12 धावा. निश्चितपणे मिस्टेक होत आहेत, परंतु या ठिकाणी गौतमी विहाना स्पोर्ट पिचे संघासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. जर तुम्ही स्पर्धा जिंकली तर आई एकविरा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तथा माजी उपसरपंच ग्रामपंचायत आमनेवाडा सर्वांचे लाडके सन्माननीय MD साहेबांच्या माध्यमातून तब्बल तुमच्या संघासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. MD साहेबांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवायची आहे. आपल्याला आम्ही आमंत्रित करतोय, आपण व्यासपीठावर यावं या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी. आपलं मोलाचं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. सामनावीराचे पुरस्कार त्यांच्याकडून आपण देतोय. सोडून दिलाय बॉल उजव्या एष्टीच्या बाहेर. आता वाईड. काय मॅच चालू आहे. 4 चेंडू आणि 11 धावा. जबरदस्त मात्र या ठिकाणी सध्या खेळ मात्र, परंतु मानव मात्र सुद्धा मी कौतुक करेन. पहा कुठलाही त्यांनी प्रेशर मात्र तरी घेतला नाहीये. आतापर्यंत चांगले या लेंथवरती त्यांनी कामगिरी केलेली आहे, परंतु अजूनही 4 चेंडूमध्ये त्याला 11 धावांचं संरक्षण
इथं मात्र आपल्या संघासाठी त्याला करायचं आहे. परंतु जर अशाप्रमाणे जर तुम्ही धावा खर्च केला किंवा चेंडू टाकले गेले तर तुम्ही जो प्रेशर निर्माण केला प्रतिस्पर्धी संघावरती तो पूर्णपणे याचे रिलीज होऊ शकतोय. हो, खरं तर सुरुवात चांगली केली होती मानवनं. पहिले 2 चेंडू अप्रतिम टाकले होते, दुसऱ्या बॉलवर झेल उडाला होता आणि तो झेल ड्रॉप झालाय. त्यानंतर कुठेतरी थोडंसं फ्रस्ट्रेशन दिसतंय. गोलंदाजावर त्याचा परिणाम आपल्याला जरूर झालेला दिसतोय. फलंदाजापासून चेंडू सातत्याने आता दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र सलगचे 2 वाईट चेंडू टाकलेत. 4 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. चित्त थरारक अवस्थेत असलेली ही सेमीफायनल मॅच. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हवाई फायर बॉल हवेत आहे. फिल्डर डीप मध्ये सज्ज आणि स्ट्रेट टू द फिल्डर. गुड कॅच. फलंदाज बाद. माझ्या सावरी देवाची आहे कहाणी ही लाख मोलाची. कोरोना कालामधी नायहानी होऊ दिली गावाची. भक्तांचा कांढा येऊन सावरी देवाला लागला. थँक्यू डीजे. काय जबरदस्त मात्र आणि सामना पाहायला बोलतोय. धाबा सुद्धा येत आहेत आणि विकेट सुद्धा मात्र गोलंदाज पटकावत आहेत. आणि आता मात्र समीकरण पाहू शकाल 3 चेंडू शिल्लक आहेत आणि अंतिम फेरी गाठण्यासाठी गावदेवी नांदकर संघाला मात्र 10 धाब्यांची गरज पाहू शकाल. अनेक संख्येने प्रेक्षक वर्ग आता मात्र आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज मयूर दलवी आता मात्र पाहू शकाल एक्झॅक्टली पाहिलं तर एकूण 5व्या क्रमांकावरती त्याला पाठवलं गेलं, परंतु अजूनही हे विसरून चालणार नाही. लेफ्ट हँड बॅटर अंकित दलवी आहे, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे आणि आता मात्र समीकरण 3 मध्ये 10 धाबांची आवश्यकता. अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी आतापर्यंत या शेवटच्या षटकामध्ये मानवने करून दाखवली. जरूर 2 अवांतर चेंडू टाकलेत, परंतु चौकार किंवा षटकार खेळू दिलेला नाही आणि फार मोठी विकेट प्राप्त केली. 3 चेंडू आणि 10 धावा. प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा हा सेमीफायनलचा सामना. चित्त थरारक मॅच. मयूर खेळण्यासाठी सज्ज. मानव राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफास्ट बॉलर खेळायचं होतं. इथे झेलची शक्यता होती. झेल ड्रॉप झालाय, परंतु लगेच रिकव्हरी केली आहे आणि धावचीच्या रूपात फलंदाज बाद. आणखी एक मोठा झटका नांदकर संघाला. करे कोई और भरे कोई फटका मयूर दलवीने मात्र केला. मयूर दलवीचा झेल ड्रॉप झाला, त्याला जीवनदान मिळाला, परंतु दुसऱ्या एंडकडे पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात अंकित दलवी तिथे मात्र बाद झाला. परंतु मानव म्हात्रेसाठी मित्र म्हणतो की कौतुकाची थाप त्याच्या पाठीवरती दिली तरी चालेल. काय जबरदस्त कमिटमेंट पाहिलं. एकाच अँगलने त्यांनी चेंडू उचलला आणि एकाच अँगलने चेंडू त्याने फेक केला आणि त्या मात्र समीकरण 2 चेंडूमध्ये 10 धाबांची आवश्यकता. टीम गावदेवी नांदकर संघाला नवीन फलंदाज अक्षय कोहली आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. हे दृश्य पहा रिप्ले मध्ये. विजय पाटील सुद्धा मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने मात्र त्यांनी योग्य वेळेवरती इष्टा उद्ध्वस्त केल्या. आय थिंक मयूर पाटील होता इष्टाच्या भूमिकेमध्ये, विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. जबरदस्त सामना. खूप चांगला सांघिक खेळ आतापर्यंत गावदेवी स्पोर्ट्स विहाना पीसी संघाकडून पाहायला मिळालेला आहे. समोर देखील एक ताकदवान संघ आहे गावदेवी नांदकर, पण मॅच अजूनही संपलेली नाही. 2 चेंडू आणि 10 धावा. नवीन बॅटर अक्षय कोहली मैदानामध्ये आलाय. हा देखील एक बाहुबली फलंदाजच आहे आणि आता ते मोठे फटके येथे दाखवावे लागतील. पुढचा बॉल फार महत्त्वाचा असेल. किमान चौकार तर पाहिजेच नांदकर संघाला सामना जिवंत ठेवण्यासाठी. 2 बॉल्स 10 रन्स. मानव पुन्हा एकदा. ओ कडक फटका पाहायला म्हणजे चेंडू चाललाय जमिनीच्या साह्यानं. लॉंग ऑफ द फिल्डर आय थिंक चेंडूवरती पोहोचलाय. चेंडूला स्टॉप केलाय. 2 धाबा पूर्ण केल्या जरूर, परंतु शेवटच्या चेंडूवरती आता मात्र विजयासाठी 8 धाब्यांची गरज. म्हणजे पिसे घराणा आता मात्र हवा आहे. एक गोल्डन चेंडू, गोल्डन डिलिव्हरी आणि नांदकर संघाला आता वाट पाहावी लागेल एखाद्या अनलिगल चेंडूची. त्याखेरीज आता पर्याय उरलेला नाही नांदकर संघाकडे. येथे एखादा चमत्कारच त्यांना पराभवापासून वाचवू शकतोय. एखादा इल्लीगल बॉल अर्थात वाईट किंवा नो बॉल आला तरच आता सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते, नाही तर पीसी संघाचा विजय जवळपास सुनिश्चित झालेला आहे. फक्त एका लीगल बॉलची आवश्यकता आहे फायनलमध्ये पोहोचण्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स विहाना पीसी टीमला. काय जबरदस्त मात्र विजय पाटील साहेबांचा मात्र पाहू शकाल संघ सध्या किती खेळ साकारतोय गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे आणि जबरदस्त मात्र खेळ त्याने या स्पर्धेमध्ये साकार केला आणि शेवटच्या चेंडूवरती हा सामना येऊन आता मात्र ठेपलाय. परंतु एका चेंडूवरती 8 धाबांची आवश्यकता. मानव मात्रे मार्गस्थ झालाय. हो लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली चुकीची आहे. अजूनही मात्र सामना संपला नाहीये. 1 चेंडू
आणि 7 धाबांची आवश्यकता. अजूनही थोडासा मार्जिन गोलंदाजांकडे आहे, कारण 1 बॉल 7 धावा कंपल्सरी चेजिंग असा महत्त्वाचा नियम आहे या स्पर्धेमध्ये. त्यामुळे अजून देखील लिगल बॉल टाकला तर विजय मिळू शकतोय पीसे टीमला, परंतु आणखी एखादा असाच वाईट बॉल पडावा ही प्रार्थना नानकर संघाचे पाठीराखे करतायत. परंतु लिगल बॉल ऑन साइडला तडकावलाय. सामना फिनिश. फायनल मध्ये दाखल होतोय गावदेवी स्पोर्ट्स विहाना पीसे संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. जरूर पीसे संघासाठी पाहिलं तर MD साहेबांच्या माध्यमातून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि तुम्ही स्पर्धा जिंकली तर तब्बल रोख 10,000 रुपयाचं पारितोषिक तुमच्या टीमला सन्माननीय MD साहेबांच्या वतीने दिले जाणार आहे. चला अभिनंदन टीम पीसे संघ. आणि दोन्ही टीमच्या संघटनांना विनंती असेल की आपण आपापले खेळाडू घेऊन अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर येऊन तुम्हाला लाईन मध्ये राहायचं आहे. आणि विद्यमान सरपंच सन्माननीय ग्रामपंचायत कुक्षेचे आदरणीय तुकारामजी फिरांगणे, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी रुपयाची पार्टी आमच्यापासून रजा घेताना आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. चला सावरदेव चषकाचा अंतिम सामना सध्या आपण पाहणार आहोत. गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे विपक्ष आई गावदेवी वालशिंद. चला दोन्ही टीमला विनंती करतोय आपण आमच्या अगदी व्यासपीठाच्या समोर तुम्हाला लाईनमध्ये उभं राहायचं आहे, कारण आपण जास्त वेळ इथे खर्च करणार नाही. राष्ट्रगीत सादर करू आणि त्याच्यानंतर लगेचच आपण अंतिम सामन्याला सुरुवात करू. जो आपला मेन कॅमेरा आहे पहा, त्या कॅमेऱ्यासमोर तुम्हाला दोन्ही टीमला लाईनमध्ये उभं राहायचं आहे. गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे विपक्ष आई गावदेवी वालशिंद. यस ओके विनोद